फॉरवर्ड रेफरन्स प्रॉब्लेम एक्झामच्या दृष्टीने हा अत्यंत महत्त्वाचा कन्सेप्ट आहे. तुम्हाला माहिती आहे की 2 पास असेंब्लरमध्ये पहिल्या पासमध्ये असेंब्ली कोडचं रूपांतर इंटरमिजिएट कोडमध्ये होतं आणि दुसऱ्या पासमध्ये या इंटरमिजिएट कोडचं रूपांतर मशीन कोडमध्ये होतं. मग ही जी काही ट्रान्सलेशनची प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये एक प्रॉब्लेम ऑकर होऊ शकतो ज्याला त्यांनी फॉरवर्ड रेफरन्स प्रॉब्लेम हे नाव दिलं गेलेलं आहे. मग तो प्रॉब्लेम म्हणजे काय असतो तर बघा, एखादा सिम्बॉल आहे समजा एक्स, हा आपण डिक्लेअर केला, त्यानंतर हे डॉट 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 म्हणजे काही नंबर ऑफ लाईन्स आहेत आणि त्याच्यानंतर हा सिम्बॉल आपण वापरला म्हणजेच काय, याच्यावरती काहीतरी ॲक्शन परफॉर्म केली, ॲड असेल, सबस्ट्रॅक्ट असेल, मूव्ह असेल तर ठीक आहे. परंतु जर उलटं असेल तर जर आधी आपण त्या सिम्बॉलवरती ॲक्शन परफॉर्म केली जो डिक्लेअर केलेलाच नाही, जो नंतर डिक्लेअर केला गेला आहे, या वेळेला तो प्रॉब्लेम ऑकर होऊ शकतो. म्हणजेच काय, एखादा सिम्बॉल डिक्लेअर करण्यापूर्वीच जर आपण यूज करत असू तर हा प्रॉब्लेम ऑकर होतो. दुसऱ्या शब्दात, एखादा सिम्बॉल डिक्लेअर करण्याच्या पूर्वीच जर आपण त्याच्यावरती ॲड, सबस्ट्रॅक्ट, मूव्ह इत्यादी ॲक्शन परफॉर्म करत असू तर हा प्रॉब्लेम ऑकर होतो. मग या प्रॉब्लेमला फॉरवर्ड रेफरन्स प्रॉब्लेम असं का नाव दिलं आहे ते सांगतो. या असेंब्ली कोडचं रूपांतर इंटरमिजिएट कोड आणि या इंटरमिजिएट कोडचं रूपांतर मशीन कोडमध्ये करताना इथे मूव्ह वगैरे जी स्टेटमेंट आहेत यांचा इंटरमिजिएट कोड बनणार, जसं आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितलं. पण इथे हा जो एक्स आहे याचं काय होणार तर याच्यासाठी एक ब्लँक स्पेस सोडली जाणार इंटरमिजिएट कोडमध्ये, मशीन कोडमध्ये. मग याच्या पुढे जेव्हा इथे एक्स हा जेव्हा डिक्लेअर केला जाणार तेव्हा त्याचा जो काही ॲड्रेस आहे तो ॲड्रेस तो इकडे रेफर केला जाणार. म्हणजेच एक्स हा सिम्बॉल इथे वापरला गेलेला आहे ज्या लाईनला, आणि तो त्याचा रेफरन्स आपण कुठून घेतो तो पुढून घेतो, फॉरवर्ड डिरेक्शनमधून घेतो. म्हणून याला काय म्हटलं आहे, फॉरवर्ड रेफरन्स प्रॉब्लेम. हा इथे वापरला आहे पण तो डिक्लेअर कुठे केला गेलेला आहे, पुढे डिक्लेअर केला गेलेला आहे. मग याचा ॲड्रेस शोधण्यासाठी इथे एक ओव्हरहेड बनतो. मग हाच काय आहे, फॉरवर्ड रेफरन्स प्रॉब्लेम. मग हा सॉल्व कसा केला जातो तर बॅकपॅच लिस्ट वापरून. बॅकपॅच लिस्टमध्ये जेव्हा आपण या लाईनला येणार तेव्हा या लाईनचा ॲड्रेस स्टोअर केला जातो. कुठल्या लाईनचा तर ज्या लाईनला एक्स हा आपण डिक्लेअर केला आहे त्या लाईनचा ॲड्रेस स्टोअर करून ठेवला जातो आणि हा ॲड्रेस नंतर इथे मशीन कोडमध्ये वापरला जातो. याचं एक एक्झाम्पल आपण बघूया की इथे हा एक असेंब्ली लँग्वेजमधला कोड आहे ज्याच्यामध्ये एक्स, वाय आणि झेड हे 3 सिम्बल्स आहेत आणि हे जे सिम्बल्स आहेत हे आधी वापरले गेलेले आहेत. म्हणजे यांच्यावरती मूव्ह, ॲड, सबस्ट्रॅक्ट इत्यादी ॲक्शन परफॉर्म केली गेलेली आहे आणि नंतर ते डिक्लेअर केले गेलेले आहेत. एक्स, वाय, झेड हे नंतर डिक्लेअर केले गेलेले आहेत. म्हणजे नक्कीच इथे फॉरवर्ड रेफरन्स प्रॉब्लेम ऑकर होणार. मग इथे बघा, याचा इंटरमिजिएट कोड इथे जनरेट केला गेलेला आहे आणि इथे मशीन कोड जनरेट केला गेलेला आहे. हे कसे जनरेट होतात ते आपण लास्ट व्हिडिओमध्ये बघितले. तर इथे बघा, एक्स, वाय आणि झेडची व्हॅल्यू इथे इंटेन्शनली ब्लँक सोडली गेलेली आहे. ठीक आहे. मग ही ब्लँक जागा आपण कशी भरणार तर इथे आपण ट्रान्सलेट करत करत जेव्हा ह्या खालच्या डॉट 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 लाईन्स आहेत म्हणजे काहीतरी नंबर ऑफ लाईन्स इथे आहेत, त्याचं ट्रान्सलेशनसुद्धा इथे अवेलेबल आहे असं समजा. मग असं ट्रान्सलेट करत करत आपण या लाईनला पोचणार जिथे हा एक्स डिक्लेअर केला गेलेला आहे. तेव्हा आपण हा एक्स कोणत्या लाईनला डिक्लेअर केला गेलेला आहे त्या लाईनचा ॲड्रेस बॅकपॅच लिस्टमध्ये स्टोअर करणार. मग एक्सचा ॲड्रेस काय आहे 106, वायचा ॲड्रेस काय आहे 107, झेडचा ॲड्रेस काय आहे 108. मग एक्स, वाय आणि झेडचे 106, 107 आणि 108 हे ॲड्रेस आपण या सिम्बल टेबलमध्ये ठेवणार. ठेवून झाले की जेव्हा इथे मशीन कोड जनरेट होणार तेव्हा एक्स, वाय आणि झेड, मग एक्स, वाय आणि झेड यांचा जो मशीन कोड इथे येणार तेव्हा हे जे ॲड्रेस आहेत ते एक्स, वाय, झेडचे ॲड्रेस आपण इथे लिहिणार. झालं, संपलं, एवढाच आहे कन्सेप्ट. मग अशा प्रकारे फॉरवर्ड रेफरन्स प्रॉब्लेम हा बॅकपॅच लिस्टचा वापर करून सॉल्व केला जातो.